मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ. आझाद मैदानात लाक्षणिक उपोषणाची पूर्वसूचना. वाहतूक संघटनेच्या आर्थिक व्यवहारांवर चौकशीची मागणी. अंबरनाथ येथील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तालुका अध्यक्ष आशिष रामकृष्ण देशपांडे यांनी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यास निवेदन देत 30 मार्च 2026 रोजी लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याची पूर्वसूचना दिली आहे. संबंधित निवेदन 27 मार्च रोजी स्वीकारण्यात आले असून या उपोषणाच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक संघटनेच्या कार्यपद्धती व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. देशपांडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अंबरनाथ पूर्व भागातील वेलफेअर सेंटर येथे गेल्या 5 ते 6 वर्षांपासून संबंधित वाहतूक संघटनेने बेकायदेशीररित्या कब्जा केला असून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नगरपालिका कार्यालय, वाहतूक विभाग तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. तसेच संघटनेचे स्टँड प्रमुख सचिन खेरडकर यांच्या मालमत्तेची चौकशी करून रिक्षा चालक व मालकांकडून कलेक्शन करणारे विष्णू कोंडालकर व कल्पेश शिंदे हे जमा होणारे पैसे नेमके कोणाकडे देतात याबाबत तपास करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या व्यवहारांबाबत बँक स्टेटमेंट, मागील 5-6 वर्षांचा आर्थिक अहवाल, खर्चाच्या पावत्या यांचीही चौकशी व्हावी असे निवेदनात नमूद आहे. याशिवाय संबंधित संघटनेच्या नोंदणी क्रमांकांच्या वैधतेची तपासणी तसेच खेरडकर यांच्या कथित व्याज व्यवसायाबाबत परवाना तपासण्याची मागणीही करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी या प्रकरणात कारवाई का केली नाही याची चौकशी करून त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणीही देशपांडे यांनी केली आहे. दरम्यान काही व्यक्तींमुळे आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप करत त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यापूर्वीही अनेक तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व मागण्यांसाठी 30 मार्च रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत आझाद मैदान येथे शांततामय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची पूर्ण खबरदारी घेण्यात येईल असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज. सत्य, थेट, स्पष्ट. बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच.